हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आणि माझ्या मागे बघू शकता आमच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे। कोणता कार्यक्रम आहे रोहन सांगेल तुम्हाला। मी काय सांगू काय? अरे मैं क्या बताऊं मैं। तर गाईज रोहन लाजायला आपल्याला कार्यक्रमाची माहिती संध्या सांगणार आहे। सांग संध्या। आज आहे आंबील बारस शेवटचा दिवस। तर गाईज आज गुढीपाडव्याचा शेवटचा दिवस। आज जसं आंबील बारस आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरी कार्यक्रम आहे आंबीचा कार्यक्रम। इथंशी विकास डुकरे आपल्याला खोबरं किसून देत आहे आणि रोहन डुकरे तो पण खोबरं किसत आहे। संध्याचा लसण सोलणं चालू आहे। ही आपली नवीन रोशनी गोदमले आणि त्या अश्विनी पण लसण सोलत आहे। तिकडे संध्या इळा ठोकत आहे। काय आहे आरवी गाईज, ही आपली आरवी बोंबले। आणि मित्रांनो मी इथं कुठं ठाव गुळ, हे बघा एवढा गुळ घेतला मी आणि आता कुटणार। आणि इथं चालू आहे कांदा कापणं। हे बघा एवढे कांदे आहेत, एवढा कांदा कापणं झाला गाईज। गुळ झाला एवढा कुटणं आणि खोबरं झालं बघा एवढं भगुनं भर। आणि हे होय गाईज लसण, हे जिरं, लसण इथं चालू आहे कुटणं। आणि या भगुन्यात चालू आहे गाईज गरम पाणी तापवणं चालू आहे। तापलं बरंच वाफा निघाल्या। आणि गाईज हे होय चण्याची डाळ, याला हे झाल्याच्या नंतर पनीर म्हणतात याला। हे बघा हरभऱ्याची डाळ। आणि गाईज इथं तयार होत आहे आपली आंबील। त्याच्यामध्ये टाकला सगळा मसाला वगैरे आणि इथं चालू आहे आपला पनीर आणि हा आहे कांदा। आणि गाईज इथं आहे आपल्यासोबत सुमित, जे की बऱ्याच दिवसांना आला। कोट गेलता बे इथं काऊन येत नाही आमच्या घरी। लोक म्हणतात सुमित कोट गेला व्हिडिओमध्ये काऊन येईना म्हणतात, काऊन येत नाही तू। आणि गाईज इथं चालू आहे संध्याची रांगोळी, जे की आपल्या गुढीजवळ। आज गुढीपाडव्याचा शेवटचा दिवस, आंबील बारशीचा 12वा दिवस। आणि आम्ही दोघं बी जंगाळे आहोत सध्या, आंघोळ करा लागते आता। आणि गाईज इथं संध्याची रांगोळ झाली कंप्लीट। संध्या बसली इथं, इथं चालू आहे दुर्न बनवणं। गाईज ह्याच्यामध्ये लोक असं आंबील घेऊन असं खातात, हा पितात सगळं। करून झालो रेडी। इथं आहे आपली आरवी, हे बघा। हे गाईज हे आरवी तिकडे पाहिजे ते मोबाईल तिला तेच पाहिजे। कोणाचं आणलं ये लवकर नाही ठीक। हा गाईस हे गाईस बोला जा भाई कुरके चालू आहे समाधान। आणि मित्रांनो आम्ही सध्या जात आहोत गोलूच्या घरी आंबील पियासाठी। इकडे अशी सुनील मावरे गाईज आपण आलो गोलूच्या घरी। चाल मग गोलू येतो। तुम्ही वरी काय करायला खाली आहे ना, ऊन लागे ना का नैतिक, खाली आहे ना, ऊन लागे ना का। ये टेंगे काढतो तुमचा व्हिडिओ। या खाली या
काय एवढे पळत आले बे? नैतिक तुला त्या दिवशी ते मामा काय म्हणे? नैतिक ते नितीन मामा काय म्हणे तुला काल त्या दिवशी कंट्रोलला गेला नव्हता का तू? तेव्हा काय म्हणे? म्हण नाही का तो मामा कोण म्हणे नाही का? वाटलंच मला तुला मग काय सांगलं हा नाही आता फड फड फड. मग आता राहू देते ना सावलीलाच होतं ना आता हे दोसली आपण होतो तेव्हा नाही आज जायला का मग आजच आली की नैतिकला घेऊन जाय 2 नैतिक पैसे दे आवडत नाही तर मला पासून आवडले तरी भांडी करणं का रे खोटे बाई खोटे चप्पल घ्याले नाही ते इकडे नाही ती आहे ए नैतिक राजन भाई ते काय नव्हते राहू दे. मग गोटा काल मारायला गोटा कोण मारायला मग अशी ते मान तुला बापान तुला खायला दिलं नाही. नैतिक दाखव ए नैतिक इकडे इकडे काव हे नैतिक लांब तोटे वली घे पटकन व्हाय तिकडे गाईज नैतिक न काय आणलं सुमित बी आणलं. सुमित काव आहे ते कायचा फेस बजायला आणलं काय झालं मारलं की काय मग काय झालं आमच्या अंगाला लागलं तेवढं काय होत नाही उगाच मग ते त्यांना मारा सुरुवात जायचं आता खाऊ खाऊ हो ना लय भांडी होत होते दीदी कुत्री दीदी कंटिन्यू भांडणी याची झाली की त्याची त्याची झाली की त्याची. ते चप्पल कोणाचे फाटते कडा आम्हाला भांडी करू नका ना पाहिजे पोरी बहिणी हे दोघं भाऊ लक्षात ए मारलं ते तुला शेवाळा पहिली मारलं काला लागला